अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज सद्गुरू परमपूज्य मोरे दादा व आपल्या सर्वांच्या हृदयस्थान असणारे सद्गुरू परमपूज्य गुरुमाऊली यांना त्रिवार मुजरा आपल्या गुरुमाऊलींच्या आशीर्वादानं दादासाहेबांच्या आशीर्वादानं एक दिवसीय नवनाथ पारायण आपण रेवणनाथाला घेतलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं आज दिंडोरीपर्यंत मार्गातून ज्या सेवा घेतल्या जातात त्या सेवा सगळ्या विनामूल्य आहेत आणि गुरुमाऊलींच्या दादासाहेबांच्या गुरुपुत्रांच्या आशीर्वादानं दादासाहेबांच्या आशीर्वादानं माऊलींच्या आशीर्वादानं हे पारायण प्रत्येक वर्षी ते सांगतात की प्रत्येक सेवेकऱ्याच्या प्रश्नासाठी जसं दिंडोरीपर्यंत मार्गात आज कितीतरी सेवा आपल्या राबवल्या जातात की त्याचं आम्हाला सांगितलं जातं। गुरुमाऊली सांगतात की जिथं जिथं आपले देवस्थान आहेत किंवा नवनाथाचे स्थान आहेत किंवा जागृत देवस्थान अशा ठिकाणी जाऊन तुम्ही ती सेवा घ्या, ती स्थानं ऊर्जित करण्याचा प्रयत्न करा। आपल्या मार्गाच्या अंतर्गत आज ही इतकी चांगली सेवा राबवली जाते आणि हे गेले कितीतरी वर्ष झालं रेवणनाथावर आपली सेवा असते। रेवणनाथाचं एक दिवसाचं पारायण आपण नवनाथांचं घेतो आणि ते पारायण 10 ऑगस्ट ह्या रोजी आपल्याला रेवण ह्या गावी एक दिवसाचं पारायण आपण घेतलेलं आहे। सर्व सेवेकरांना विनंती आहे की नवनाथाच्या पारायणाला सर्वांनी उपस्थित राहून आपल्या पाहुणपै सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करा आणि सुवर्ण संधी कुणीही सोडू नका। आपल्या आयुष्यातला प्रत्येक वेळ हा फार महत्त्वाचा आहे आणि ही सेवा आपल्यासाठी फार काहीतरी देऊन जाणार आहे एवढंच मी विनंती करतो। आणि झालेलं हे बाकीचं जे काही नियोजन आहे हे गुरुमाऊलींच्या चरणी समर्पित करून गुरुमाऊलींचा आशीर्वाद आपण घेऊनच आलेलो आहे आणि ही सेवा गुरुमाऊलींच्या आशीर्वादाशिवाय आपण कुठलीही सेवा घेत नाही। त्यामुळं सर्व सेवकांना विनंती, दिंडोरीपर्यंत मार्गातून ज्या ज्या सेवा राबवल्या जातात त्या सेवेला तुम्ही उपस्थिती दाखवून त्या सेवेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करायचा आहे। श्री स्वामी समर्थ।